राम राम शेतकरी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत शाळू ज्वारीचं कडबा कसं बांधायचं हे मी आज तुम्हाला सांगणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, हे सांगण्याचं कारण उद्देश एकच आहे की आता जे नवीन कळीचे पोरं आहेत त्याला कडबा बांधता येत नाही. त्याच्यामुळे मी आज हे व्हिडिओ मुद्दाम बोललेलं आहे. काल एक दोन पोरं आमच्या वावरामध्ये आले होते, तर त्याला कडबा बांधता नाही आलं. तर म्हणलं आता जे नवीन कळीचे पोरं त्याला कडबा बांधता येणार नाही, तर आपण त्याला मोबाईलवर शिकू, असं आपलं नियोजन आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता ही पेंडी आहे. तर बघू शकता तुम्ही, ही पेंडी आहे. तर याला काय करायचं, असं 4 दांडं घ्यायचे. हे बघा, हे असे 4 दांडं घ्यायचे आणि एक असा जोडा करायचा. असा जोडा करून शेतकरी मित्रांनो, असा जोडा केला की त्याला असं खाली हे करायचं. हे बघा, हे असं करून 4 दांडे घेतले की असं हे करायचं. तर हे असं पाय द्यायचं वरून. हे बघू शकता तुम्ही, हे असं पाय द्यायचं. असा पाय दिला की मग त्याला पिळा घ्यायचा. आणि बघा, हे असा पिळा घ्यायचा. 2-3 वेळेस पिळा घ्यायचा आणि असं दाबून असं उचलायचं हे आणि असं आदळायचं. म्हणजे जे दांडं त्या कडब्याचे जे दांडं मागं पुढे जे असतात ना, ते असं केल्यावर ते एकसारखी एक सोयीनं होतात आणि चांगली पेंडी राहते. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, अशी आपण पेंडी बांधलेली आहे. तर असा कडबा बांधा शेतकरी एकदम सोपा आहे, काही अवघड नाही आहे. तर असा कडबा बांधायचा शेतकरी मित्रांनो. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.